तर मंडळी मजेत आहात ना? मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर या ब्लॉगमध्ये मी रेसिपी घेऊन आली आहे छान पोह्यांची. पोहा फ्राईज म्हणून आहे ती. तर त्यासाठी आपण पोहे जे आपण कांदा पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे मी 2-3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर त्यांना 15 मिनिट रेस्ट दिली होती. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ घातलेलं आहे जवळजवळ अर्धा वाटी. त्यासोबत यामध्ये आपण जिरं घालणार आहे. जिरं आपल्याला पाव चमचा वापरायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर मी या ठिकाणी हळद वापरणार आहे. हळद पाव चमचा घालणार आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. मी या ठिकाणी ते चवीनुसारच घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये टाका. त्यापूर्वी धना पावडर घातलेला आहे. धना पावडरसुद्धा पाव चमचा घातलेला आहे. या ठिकाणी लाल तिखट घालून झालेलं आहे. मस्त सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे. छान एकजीव झाला की आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. या ठिकाणी आता मीठ घालून झालं आहे. पटकन मिक्स करून घेऊयात. एकजीव हातानेच करायचं आहे. त्याचा आपल्याला गोळा करायचा आहे एकजीव करून. आवश्यक वाटलं तरच या ठिकाणी अगदी थोडंसं पाणी वापरायचं आहे. हे अगदी पातळ नाही करायचं आहे कारण आपल्याला याच्यापासून छान असे आकार तयार करायचे. तुम्ही असा गोल ठेवू शकता किंवा अशा प्रकारे सुद्धा करू शकता. तुम्ही बघू शकता लांबट छान वाटतात आणि आतमध्येपर्यंत पण शिजतात चांगले, म्हणून मी असे बनवले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता. छानपैकी आता ह्याला आपण डीप फ्राय करणार आहे. तर या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक टाकून घेणार आहे. खूप जास्त आपण त्याला शेकणार नाही आहे, फ्राय करणार नाही आहे. खूप जास्त कलरही आणायचा नाही आहे. आकार असा आपण निमुळता बनवला आहे. निमुळता म्हणण्यापेक्षा असा एकसारखा पण लांबट बनवलेला आहे. त्यामुळं आपल्याला मदत होते की पटकन आतमध्येपर्यंत शिजण्याची. अतिशय झटपट बनणारी आणि पटकन बनणारी ही रेसिपी आहे. चवीला अतिशय छान, कुरकुरीत वरतून आतमधून मऊ, पोटभरीची ही अशी नाश्त्याची रेसिपी आहे. तर तुम्ही ही नक्की आपल्या घरी करून पहा. अशाच प्रकारचे छान व्हिडिओज मी आपल्या या चॅनलवरती घेऊन येत राहते, जेणेकरून ते आपल्यासारख्या सर्वांना घरी बनवणं अतिशय सोपं आणि पटकन शक्य होईल. मस्त कुरकुरीत होतात हे. चला तर खाऊन दाखवते. वरतून क्रंची आणि आतून सॉफ्ट छानपैकी आता डिप करून केचपमध्ये एन्जॉय करूयात. अतिशय छान लागतं हे. तर ही होती आपली आजची रेसिपीसाठी लाईक झाला पाहिजे कारण एवढी छान रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. तर पटकन चॅनलसाठी सबस्क्राईब फॉलो करून झालं असेल तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.